पाळून असतात। बाबा काय असतात? संत नेहमी कृपा पाळून असतात। संत नेहमी सज्जन असतात। आपल्यात माणसं दिसायला सज्जन असतात, पण दुर्जन ज्यावेळेस महाराज तो त्याचा गुण दाखवतो त्यावेळेस कळतो एवढा दुर्जन आहे। हो, ज्यावेळेस महाराज त्याची कृपा कधी कळतो? महाराज माणसं कृपाळू असतात पण नित्य नसतात। कधी कधी कृपाळू असतात, कधी कधी आळशी असतात, कधी कधी लग्नाळू असतात, कधी कधी झोपाळू असतात, कधी कधी नुसते आपण आळू असतो बर का। पण संत कृपा पाळून असतात, म्हणून तुकोबाराने विशेषण पवित्र वापरलंय। काय? कृपाळू सज्जन। संत कृपा करतात कोणावरती? जीवावरती कृपा करतात, जडावरती कृपा करतात, आणि संत मायबाप तुमच्या आमच्यावरती कृपा करतात। संत कृपा जीवावरती करतात, जडावरती करतात, आणि माणसावरती कृपा करतात। महाराज एक नावबा नावाचा महाराज एक नाथ बाबांच्या पैठण मध्ये काय होता? महाराज एक पोरगा असा होता, वय वर्ष 10, पण महाराज वजन 85 किलो। किती? 85 किलो धनु महाराज। किती? 85। का बरं? कारण महाराज पिताश्री वारले होते, आणि वारल्यानंतर आई दुसऱ्याच्या धुणं भांड करायची। महाराज एकदा पोळ्याच्या सणास दिवशी आईनं 4 घरच्या पोळ्या आणलेल्या पोरांनी खाल्ल्या, आणि ते 10 वर्षाचं पोरग म्हणलं, आय अगं ह्या पोळ्या मला रोज करून देती का? महाराज पहिला दिवस सांगितलं, बाळा आपली एवढी परिस्थिती नाही रे। दुसऱ्या दिवशी महाराज आईकडे हट्ट झाला, आई पोळ्या। महाराज आई म्हणले, बाळा आज तुझा बाप गेलाय, मी दुसऱ्याचं काबाड कष्ट करते या, तुला पोळ्या घालण्याची माझी परिस्थिती मुळीच नाही। पण बरं ऐका, पोरानं तिसऱ्या दिवशी हट्ट केला। आता मात्र आईनं कानाखाली दिली आणि सांगितलं, अरे बाप मेला आणि माझ्या जीवाला फाशी मी तुला गोड देऊ शकत नाही। शेजारी नालीन म्हणली, आई का मारता? काय नाही हो, मी रोज दुसऱ्याच्या धुणं भांडी करते, हे पोरग मला काय मागते? रोज पोळ्या मागते, याला कुठलं देऊ? म्हणले एक काम करा, नाथ बाबांच्या घरी